अमरावतीतील कांडलकर प्लॉट मार्गे कंपोस्ट डेपोकडे जाणाऱ्या कंटेनरमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी बांधव व नागरिकांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडे मागणी केली आहे। कंटेनरमुळे उडत असलेल्या मातीच्या धुरामुळे शेतीतील माल खराब होतोय, तेव्हा रस्त्याचं डांबरीकरण केल्यानंतरच वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेतून गणेशदास गायकवाड, बबन रडके आदींनी म्हणणं मांडलंय। नमस्कार, मी गणेशदास गायकवाड, प्रवक्ता स्वाभिमान पार्टी व शेतकरी या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत। आमचा कंपोस्ट डेपोकडे जाणारा जो रस्ता आहे तो कच्चा असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेचे कंटेनर भातकुली मार्गे जात होते, परंतु रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे कामाच्याने त्यांनी तो मार्ग आमच्या एरियातून वळवला आहे। या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला नागरी वस्ती आहे। शेतकरी बांधवराचा शेती करतात, त्यांच्या शेतीतील सर्व माल खराब होत आहे, घरामध्ये धूळ येत आहे, कपडे खराब होत आहे, भांडी खराब होत आहे आणि ज्यांना दम्याचा त्रास आहे, अत्यंत म्हणजे आरोग्याचं धोक्यात आलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं, आता 2 दिवस अगोदर कंटेनर आम्ही बंद केले, चक्का जाम आंदोलन केला, परंतु अतिरिक्त मॅडम आयुक्त त्या ठिकाणी आल्या, त्या आमच्या दमदाटी करायला लागल्या की कोणी आम्ही हे सुरू करतो, तुम्हाला जे करायचं ते करा, आमचा अधिकाराचा आम्ही वापर करतो। आम्ही त्यांना सांगितलं की फक्त कंटेनरच्या मागे फक्त तुम्ही 1 तास 10 मिनिटं उभे राहून दाखवा, म्हणजे अत्यंत आमची गुदमरल्यासारखी आमच्या त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे। म्हणजे नागरिकांच्या आरोग्याला धोका झालेला आहे, शेतकरी बांधवांच्या पिकाला धोका झालेला आहे, नागरिकांच्या जीवावर ही महानगरपालिका उठली आहे का? आम्हाला हा प्रश्न आहे की आमचा जर त्यांना कंटेनर चालू करायचे असतील तर त्यांनी हा रोड पक्का करावा, त्यानंतर कंटेनर जाऊ द्यावी, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू। अमरावती महानगरपालिकेला सांगू की आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही। सर्व शेतकरी बांधव आमच्या सोबत आहेत, बबनरावजी लडके आहेत, रामकिशोरजी वर्मा आहे, केशवभाऊ दलाल आहे, मनोज भाऊ हिवसे आहेत आणि भरपूर लोक या ठिकाणी, पप्पूभाऊ इंगुले आहेत, अशा प्रकारचे लोक आमच्या सोबत आहेत आणि नागरिकांना त्रास होत आहे। त्या लोकांनी, कमिशनरने त्या एरियामध्ये येऊन पाहावं आणि नंतर तो निर्णय घ्यावा। अनेकांना जायचं मग प्रशासनाच्या दडपणाखाली आमचा दाबण्याचा प्रयत्न केला। ज्या प्रेशरनं दाबाल त्याच्या 64 प्रेशरनं आम्ही पुन्हा आंदोलन करू, हे मात्र त्यांनी लक्षात घ्यावं।